आज मला म्हणजे आमचं सर्व अकोलेकर जे कलाकार आहेत, आमचं सौभाग्य की आदरणीय इरतकर सर यांच्या या 20व्या चैत्र पाडवा पहाटमध्ये आम्हाला त्यांनी इथे गाण्याची संधी दिली। अतिशय चोखंदळ रसिक, अतिशय सुंदर व्यवस्था आणि सर्व श्रोते वर्गांनी फार सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला। बरेच ज्येष्ठ इथे श्रोता वर्ग होते, महिला मंडळींनी सुद्धा फार सुंदर असा आम्हाला इथे सहभाग दिला। त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि चिखली या शहरामध्ये असेच कार्यक्रम होत राहो आदरणीय इरतकर सर यांच्या मार्गदर्शनात, अशी मी इथे शुभेच्छा कार्यक्रम आपण या ठिकाणी स्टेजवरती या ठिकाणी केलेली आहे। तो आजचा हा कार्यक्रम जो अविस्मरणीय म्हणून या ठिकाणी राहणार, रसिकांबद्दल काय सांगाल? आजचा कार्यक्रम अविस्मरणीय याकरिता आहे की इरतकर सरांनी जे आम्हाला सूचना दिली होती की तुम्हाला शास्त्रीय संगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत या सर्व गीत प्रकारांच्या ज्याही विधा आहेत त्या तुम्ही सर्व इथे सादर करा, जेणेकरून सर्व स्तराचा जो रसिक वर्ग आहे तो यामध्ये समाविष्ट होईल आणि तृप्ती होईल। त्यामुळे मला असं वाटते की आपलं नाव काय सर? सुखदेव बराड सरांनी आम्हाला एक प्रतिक्रिया दिली की या वर्षीचा कार्यक्रम सर्वात भारदस्त झाला। आम्ही धन्य पावलो, त्यांनी आम्हाला पावती दिली त्याबद्दल धन्यवाद। सर, आजचा हा जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला, त्या संदर्भामध्ये आपण काय भावना? कार्यक्रम वर्षभर होतात, परंतु ज्या ज्या वेळेला आपल्या या मराठी संस्कृतीचा हा मान, हा गुढीचा मान कुठेतरी साजरा करायला मिळतो आणि त्यातल्या त्यात तो चिखली सारख्या अशा गावामध्ये जिथे रसिकांच्या मनाची श्रीमंती आहे, अशा गावामध्ये जर तो गुढीपाडव्याची ती पहाट होत असेल तर त्याच्यासारखी प्रसन्नता कलाकाराला कुठलीच नाही। आणि आज खऱ्या अर्थाने भरून पावलो, इतकी सुंदर दाद, इतका चांगला श्रोता सापडणं फार कठीण आहे। आज नव्या वर्षाची इतकी सुंदर पहाट या चिखलीकरांच्या सगळ्यांच्या मनाच्या दाद आणि श्रीमंतीने झाली, याच्यापेक्षा आणखीन कलाकाराला काय पाहिजे? सर, आज या ठिकाणी तुम्ही जी विनंती या ठिकाणी केलेली आहे की हा जो कार्यक्रम आहे पहाटे न ठेवता पूर्व संध्येला या ठिकाणी ठेवावा, याबद्दल आपण काय? खरं तर आपण उत्सवप्रिय लोक आहे। उत्सव हा आपल्याला निमित्त लागतो उत्सव करण्यासाठी। जर पाडवा याचे जर दोन भाग होत असतील आणि एकच गुढी पाडव्याचा दोनदा आनंद घेता येऊ शकत असेल तर तो का घ्यावा नाही? आणि म्हणून मग काही लोकांची अशी थोडीशी अडचण असते की त्यांना आता समजा 60 वर्षाचे वरचे किंवा लहान मुलं घरात अशी असतात, इतक्या पहाटे त्यांना येणं शक्य नसतं। म्हणून मग पाडव्याच्या पूर्वसंध्येला जर हा कार्यक्रम घेतला तर याही पेक्षा जास्त त्याला प्रतिसाद तर आजही आहे, पण अजूनही कानाकोपऱ्यातून या पंचक्रोशीतून लोक या कार्यक्रमाला येतील। आणि दुसरा नाण्याची दुसरी जी बाजू आहे ती म्हणजे आजच्या पाडव्याची सकाळ ही रॅलीनी समजा जर निघाली, आमच्या घरातल्या गृहिणी तशाच आजचा पोशाख त्यांचा सुंदर असतो, आमचा पोशाख सुंदर असतो, अशा सुंदर पोशाखामध्ये आम्ही आमच्या मराठीची संस्कृती ही रॅली समजा जर अशा पद्धतीने आज पहाटे जर केली तर एकाच वेळेला दोन गोष्टीचा आनंद घेऊ शकतो। म्हणून मी ही तुमच्या सगळ्यांना विनंती केली।